बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झालं। मात्र उद्घाटनाच्या वेळी नामांतराचा वाद मात्र चांगलाच उफाळून आलाय। अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी असताना संत गुलाबराव महाराजांचं नाव समोर आलंय। मात्र अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा खासदार बळवंत वानखडेंनी दिलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची मागणी केली, तर नावाचा संभ्रम दूर केला पाहिजे अशी मागणी भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केली आहे। जे काही आज स्टेजवर गुलाबराव महाराजांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं निदर्शनास आलं, त्याचं म्हणजे गुलाबराव महाराजांविषयी आमची कुठली नाराजी नाही, ते आदरणीय आहेत। आम्हाला असं वाटलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्या नावाची घोषणा करतील, परंतु वेगळं चित्र पाहायला मिळालं म्हणून अनेक लोकांची आज मनं दुखलेली आहेत। या संदर्भात येणाऱ्या काळात निश्चितच या संदर्भात फार मोठं आंदोलन होऊ शकते। अमरावती विमानतळ असं नाव होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा कोणत्याही नावाचा उल्लेख केलेला नाही आणि त्यामुळं हा संभ्रम निर्माण करणारे हे नुकसान करतात आहे, लोकांच्या भावना दुखावल्या जातात आहे। निश्चितच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। शेवटी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गुलाबराव महाराजसुद्धा हे सगळे विदर्भातले नररत्न आहेत ज्यांची ओळख जगभरात आहे। पण पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं, जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ, कारण देहू तिथे आहे, म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।